हॅलो बच्चा पार्टी, कशा आहेत सगळे? अभ्यास करताय का? करताय ना अभ्यास? ओके, अभ्यास केला पाहिजे. भरपूर अभ्यास करायला लागेल ना. डॉक्टर इंजिनियर होणं इतकं सोपं नाही आहे. IITs मध्ये जाणं इतकं सोपं नाही आहे. बरोबर आहे की नाही? ओके, ठीक आहे. चला, आपण लास्ट लेक्चरमध्ये अल्कोहोल प्रिपरेशन बघितलेलं आहे. SN2 रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत. दुसऱ्या पण भरपूर साऱ्या रिॲक्शन्स आपण बघितल्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहेत? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल युजिंग अल्किन. अल्किन यूज करून आपल्याला अल्कोहोल कसे बनवता येतील याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. बरोबर आहे? ठीक आहे. आता अल्किन म्हणलं की डबल बॉन्ड असतो, बरोबर आहे? आणि डबल बॉन्ड पासून आपल्याला OH बनवायचं आहे. तर तुम्हाला मे बी एक कॉन्सेप्ट आठवत असेल किंवा मागच्या रिॲक्शन काही आठवत असतील. कोणत्या वाल्या बाळांनो? ज्या रिॲक्शन तुम्ही अल्किन मध्ये केलेल्या आहेत, म्हणजे हायड्रोकार्बन मध्ये ऑलरेडी केलेल्या आहेत त्यावाल्या रिॲक्शन. कोणत्या रिॲक्शन? तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किनच्या रिॲक्शन केलेले आहेत. कशाचे रिॲक्शन? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किनच्या रिॲक्शन तुम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही काही रूल्स बघितलेत. मार्कोनिकॉफ रूल, अरे हा सर, मार्कोनिकॉफ आठवतो मला. मार्कोनिकॉफ म्हणजे काय? की निगेटिव्ह पार्ट जो आहे तो कुठं गेला पाहिजे? मोर सब्स्टिट्यूट साइट, दॅट इज लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वरती तो गेला पाहिजे. हा वाला कॉन्सेप्ट तुम्हाला आठवत असेल. ओके, तोच कॉन्सेप्ट आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे या रिॲक्शन मध्ये. तर एक जनरल रिॲक्शन आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण काय म्हणलं की डबल बॉन्ड आहे आपल्याकडे, याच्यावरती आपण HX ऍडिशन करतोय. कशाचे ऍडिशन करतोय आपण? HX ऍडिशन करतोय. बाळांनो, ही जनरल रिॲक्शन देतोय मी तुम्हाला, बरोबर आहे? ही जनरल रिॲक्शन देतोय. याच्यामध्ये H+ कुठे जाईल आणि X- कुठे जाईल? ही वाली रिॲक्शन, मार्कोनिकॉफ वाली रिॲक्शन आठवते ना? ठीक आहे. त्यावाल्या रिॲक्शन्स आपल्याला काय करायच्या बाळांनो? पुढे कंटिन्यू करायच्या आहेत. पण लक्षात असूया, इथं आपण काय बघणार आहेत? OH, वॉटरचे ऍडिशन, H+ OH- चे ऍडिशन बघणार आहेत. हॅलोजन्स वगैरे आपल्याला काही देणं का नाही आहे का इथं? बिलकुल नाही. ठीक आहे, राहील का लक्षात? तर चला मग सांगा, याच्यामध्ये आपण काय केलं बाळांनो? HX ऍडिशन केले. याच्यामध्ये H+ कुठे जाईल आणि X- कुठे जाईल? X कुठे आलेला बाळांनो? तो मोर सबस्टिट्यूटेड साईडला आलेला, जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत. आणि त्याला आपण काय म्हणला होता? मार्कोनिकॉफ रूल. कोणता रूल म्हणला होता? मार्कोनिकॉफ रूल. ओके, म्हणजे ही रिॲक्शन जाणार कशी होती बाळांनो? H+ बनणार होता प्लस X- बनणार होता आणि ही रिॲक्शन वर्कआउट होणार होती. बरोबर आहे की नाही? ओके, मग आता जी रिॲक्शन आहे ती कशी आहे रे बाळांनो? सेम आहे. इथं मार्कोनिकॉफ ऍडिशन असणार आहे. आपण जी बघणार आहे ती काय असणार आहे बाळांनो? अगेन मार्कोनिकॉफ ऍडिशनची रिॲक्शन बघणार आहेत अल्किन यूज करून. ठीक आहे, ओके. आता ही रिॲक्शन कशी असणार आहे? तर ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन असणार आहे. कशी रिॲक्शन असणार आहे बाळांनो? ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. कोणती रिॲक्शन? ऍसिड कॅटलाइज्ड ओके, इथं Z असेल तरी बिलकुल लोड घ्यायचा नाही. इथं Z पण दिला जातो, S पण दिला जातो. ओके, हायड्रेशन. ओके, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन रिॲक्शन आहे. ओके, आता ही हायड्रेशनची रिॲक्शन आहे असं म्हणलं आपण. हायड्रेशन आहे म्हणजे काय रे बाळांनो? ओव्हरऑल आपण याच्यामध्ये ऍड काय करणार आहेत? H2O ओव्हरऑल. आणि त्याच्यामध्ये कॅटलाइज्ड ऍज अ कॅटलिस्ट म्हणून आपण काय वापरणार बाळांनो? कॅटलिस्ट म्हणलं की आपलं पटकन मेटल येतो बाळांनो. इथं आपण H+ वापरणार आहेत, म्हणून आपण म्हणलंय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन रिॲक्शन. दुसरा, या रिॲक्शन मध्ये इंटरमिडिएट काय बनणार आहे बाळांनो? बघा, या रिॲक्शन मध्ये इंटरमिडिएट काय बनणार आहे? ज्या वेळेला आपण H+ दिला, सगळं एक एक पॉइंट लिहून घेऊया आणि मग आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. ठीक आहे, या रिॲक्शन मध्ये इंटरमिडिएट, या रिॲक्शन मध्ये इंटरमिडिएट काय बनणार आहे बाळांनो? कार्बोकॅटायन. काय बनेल बाळांनो? इंटरमिडिएट कार्बोकॅटायन. ओके, म्हणजे आपण असं म्हणला की रिॲक्शन कशी आहे? ऍसिड कॅटलाइज्ड आहे. H+ आपण देणार आहेत रिॲक्शन मध्ये, बरोबर आहे? इंटरमिडिएट काय बनणार आहे? कार्बोकॅटायन. जर कार्बोकॅटायन बनतोय, बघा रिॲक्शन लक्षात असू द्या, रिॲक्शन मध्ये काय बनतोय? कार्बोकॅटायन. इफ कार्बोकॅटायन इज फॉर्मिंग, जर कार्बोकॅटायन बनत असेल तर कार्बोकॅटायनच्या रिअरेंजमेंट होतात की नाही बाळांनो? ओके, द ड्रॉबॅक ऑफ रिॲक्शन काय असणार आहे? रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. ओके, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन आपण म्हणूया C+. ठीक आहे, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन इथं पॉसिबल आहे. आता कार्बोकॅटायनचे रिअरेंजमेंट झाल्याच्या नंतर शेवटी प्रोडक्ट बनणार आहे.
आता मला सांगा, आपण SN1 रिएक्शन बघितली होती. SN1 रिएक्शन मध्ये सुद्धा काय बनला होता? कार्बोकॅटायन. बरोबर आहे की नाही? आता कार्बोकॅटायन जर बनला, रिएक्शन स्टेरिओ सिलेक्टिव्ह असेल का? नाही. रिएक्शन कशी असणार आहे बाळांनो? हा, पटकन सांगा, रिएक्शन कशी असणार आहे? रायसिमायझेशन कडे जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला प्रोडक्ट कसं मिळणार आहे बाळांनो? रेसिमिक प्रोडक्ट. रेसिमिक प्रोडक्ट. प्रोडक्ट कसं मिळणार बाळांनो? रेसिमिक प्रोडक्ट मिळणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला हे 2-3 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. 2-3 पॉईंट काय करायचे आहेत आपल्याला? लक्षात ठेवायचे आहेत आणि अकॉर्डिंगली आपल्याला रिएक्शन सॉल्व्ह करायचे किंवा आपलं रिएक्शन मेकॅनिझम लिहायचं आहे. ठीक आहे, राहील लक्षात? ओके, चला आपण एक एक्झाम्पल बघूया. बघा, कन्सिडर आपल्याकडे आहे बाळांनो, इथं असा कार्बन दिलाय, इथं CH3 दिलाय, इथं आपण म्हणूया CH2 आहे. ठीक आहे, याच्यावरती आपण काय केलं बाळांनो? H प्लस H2O. आता H प्लस H2O काय असतो? आता मॅक्झिमम लेकरांना परत जाऊ. H प्लस म्हणजे काय? H प्लस म्हणजे आपण इथं वापरणार आहेत सोर्स H2SO4 चा. कशात सोर्स वापरणार आहेत? H2SO4 चा. म्हणजे आपण रिएक्शन साठी काय केलं? एक बीकर घेतला, बीकर मध्ये आपण काय घेतला? वॉटर घेतला, स्टार्टिंग मटेरियल घेतला आणि सिंपली त्याच्यामध्ये काय केलं? एखादा ड्रॉप, 2 ड्रॉप किंवा एखादा ml आपण काय टाकून दिला? H2SO4 टाकून दिला. कितीही मोठी रिएक्शन असेल तर. ठीक आहे, ओके. हा H प्लस काय करणार आहे? वॉटर मॉलिक्यूल सोबत बाइंड होणार आहे, ओव्हरऑल H3O प्लस बनणार आहे. काय बनणार आहे बाळांनो? H3O प्लस बनणार आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, आता तो H3O प्लस इथे रिॲक्ट होणार आहे. आता मला सांगा, ज्या वेळेला आपण H प्लस दिला, ज्या वेळेला आपण H प्लस देतो रिएक्शन मध्ये, हा बॉन्ड व्यवस्थित बघा बाळांनो, लक्षात असू द्या, इथे छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार आहे, H प्लस ला ट्रॅप करणार आहे. ठीक आहे, आता H प्लस ला ट्रॅप केल्याच्या नंतर बनण्याच्या 2 पॉसिबिलिटी बघा. कार्बोकॅटायन इथे पण बनू शकतो, कार्बोकॅटायन इथे पण बनू शकतो. हायड्रोजन कुठल्या कार्बनवरनं ट्रॅप होतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. थोड्या वेळासाठी आपण एक ॲझम्पशन करूया की कार्बोकॅटायन जो आहे, म्हणजे आपण काय म्हणला, जो H प्लस आहे तो या कार्बनवरनं ट्रॅप झालाय. हा कार्बन आहे, इथं हायड्रोजन ट्रॅप केलाय, इथं CH3 आणि CH3, इकडे काय रे बाळांनो? CH2 कॅटायन. हा कार्बोकॅटायन बनला. थोड्या वेळासाठी बनलं मी. असं होणार आहे का बाळांनो? नाही, असं होणार नाहीये. आपल्याला बघायचंय. मला सांगा, हा कार्बोकॅटायन कोणता रे बाळांनो? हा कार्बोकॅटायन आहे प्रायमरी. अल्फा H किती आहेत रे बाळांनो? अल्फा H = 1. अल्फा H किती आहे बाळांनो? 1 अल्फा H आहे. ठीक आहे, आपण दुसरी पॉसिबिलिटी बघूया. सेम पॉसिबिलिटी दुसऱ्यासाठी. ओके, कन्सिडर हा हायड्रोजन आपण CH2 वरती पिक केला. कुठे? या हायड्रोजन, म्हणजे हा जो हायड्रोजन आहे H प्लस आहे, याला आपण कुठं पिक केलाय? CH2 वरती पिक केलाय. देन चेक करा रे बाळांनो, इथं कार्बन आहे, कार्बन आहे. ओके, आता इथं काय आलं रे बाळांनो? कार्बोकॅटायन आला. इथं काय आहे? CH3 आहे. बरोबर आहे, म्हणजे 3 CH3 आहेत. ज्याला डाऊट असेल तो त्याने CH3 लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, आता मला सांगा, हा जो कार्बोकॅटायन आहे किती डिग्री आहे? कोणता आहे कार्बोकॅटायन? हा कार्बोकॅटायन आहे टर्शरी. लेट मी नो, प्रायमरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल की टर्शरी बाळांनो? टर्शरी. ऑब्वियस सर, टर्शरी मोर स्टेबल असणार आहे. टर्शरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे. अजून एखाद्याला वाटलं की नाही आम्ही अल्फा हायड्रोजन पण काउंट करतो, बाळांनो काउंट करा रे. अल्फा H इक्वल टू किती आहेत? इथले 3, इथले परत 3 आणि इथले परत 3, टोटल किती झाले रे बाळांनो? 9. नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन वाढले की स्टॅबिलिटी काय होते? कार्बोकॅटायनची वाढते. बरोबर आहे का? ठीक आहे, त्याच्यामुळं या रिएक्शन मध्ये ज्या वेळेला आपण रिएक्शन करू, H प्लस कुठे ट्रॅप होणार आहे? मग टर्मिनल कार्बन वरती. ऑलवेज लक्षात असू द्या की इथं कार्बोकॅटायन्स बनणार आहेत. इथे काय बनणार आहेत? कार्बोकॅटायन्स बनणार आहेत. बॉन्डची पोलॅरिटी चेक करायची, बॉन्ड कुठं पोलर आहे. आता हा बॉन्ड जर आपण म्हणला तर इथं आपण असं म्हणू शकतो डेल्टा निगेटिव्ह, इथे डेल्टा पॉझिटिव्ह. ऑलवेज लक्षात असू द्या. ठीक आहे, हे डायपोल क्रिएट होतं आणि त्याच्या अकॉर्डिंगच हायड्रोजनला तिथं ट्रॅप करणार आहे, H प्लस तिथं ट्रॅप होणार आहे. राहील का लक्षात बाळांनो? ठीक आहे, ओके. हा एक वेळेस कार्बोकॅटायन बनला, आपली ऍडिशन कशाची करायची? H प्लस इथं ट्रॅप झाला, उरला कोण? OH. बरोबर आहे की नाही? मग वॉटर मॉलिक्यूल, आपल्याकडे भरपूर सारा पाणी येणार रिएक्शन मास मध्ये. ओके, H2O आहे. देन कार्बन, इथं CH3. बरोबर आहे का? कार्बन इथं CH3, अगेन इथे CH3 आला कोण? इथं वॉटर.
ओव्हरऑल याला आपण असं लिहितो की निर्माणांनो, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, बरोबर आहे ना? ओके, म्हणजे रिएक्शन मध्ये आपल्याला मोजक्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. सगळ्यात पहिल्यांदा हायड्रोजन कुठं ट्रॅप करायचं किंवा H+ कुठून पिक करायचा, कुठल्या कार्बनवर H+ द्यायचा. दुसरी गोष्ट, कार्बोकॅटायन बनतोय, कार्बोकॅटायन जर बनत असेल तर तो रिअरेंज होईल का. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये जर स्टेरिओ सेंटर बनत असेल तर रेसिनिक प्रोडक्ट मिळेल का. एवढ्या गोष्टीवरती फोकस करायचं बाळांनो, राहील का लक्षात? ओके, आता त्याच्यावरून पुढं आणखी एक. ओके, या रिएक्शन मध्ये व्यवस्थित वगैरे बाळांनो खूप महत्वाचा पॉइंट आहेत. ठीक आहे, याच्यापैकी कुठलाही क्वेश्चन कसाही विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यामुळं बघा बेटा, आपण काय म्हणलं की हायड्रोजन ट्रॅप होतोय, कार्बन पॉझिटिव्ह कार्बोकॅटायन बनतायत. ठीक आहे, आता ही रिएक्शन कोणता रूल फॉलो करते? ही रिएक्शन ऑलवेज लक्षात असू द्या बाळांनो, ही रिएक्शन मार्कोनिकॉफ रूल फॉलो करते. मार्कोनिकॉफ रूल फॉलो करते. कोणता रूल फॉलो करते? मार्कोनिकॉफ रूल फॉलो करते. मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो? ओके, मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो? इम्पॉर्टंट आहे बाळांनो. मार्कोनिकॉफ रूल सांगतो की जो निगेटिव्ह पार्ट आहे, बघा याच्यामध्ये पॉइंट मेन्शन करून घ्या. निगेटिव्ह पार्ट कोणता पार्ट आहे बाळांनो? इथे लिहून देतोय मी. निगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएक्टंट, निगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएक्टंट म्हणजे H+ OH-. OH- काय झाला? निगेटिव्ह पार्ट. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएक्टंट शुड go to the less number of hydrogen containing carbon, लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार आहे? ज्या कार्बनवरती खूप कमी हायड्रोजन्स प्रेझेंट आहेत अशा कार्बन. ठीक आहे, आपण चेक करूया. बाळांनो इथे बघा, याच्यावरती हायड्रोजन किती आहेत आणि याच्यावरती हायड्रोजन किती आहेत. फायनल प्रोडक्ट मध्ये इथे आणि इथे चेक करा. ठीक आहे, बघा इथे लक्षात येऊन जाईल तुमच्या. ओके, इथे हायड्रोजन किती आहेत रे बाळांनो? 0 हायड्रोजन आहेत. इथे हायड्रोजन किती आहेत रे बाळांनो? 2 हायड्रोजन आहेत. इथे हायड्रोजन किती आहेत? 0. इथे किती आले आता? 3. आपला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठे गेला पाहिजे? लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन कोणता? हा, ज्याच्यावरती 0 हायड्रोजन आहेत. इथे किती हायड्रोजन आहेत? 2 हायड्रोजन आहेत. मग H+ आहे आणि OH- आहे. काय आहे बाळांनो? H+ आणि OH- आहे. OH- आहे तो निगेटिव्ह पार्ट आहे, तो कुठे गेला पाहिजे? ज्याच्यावरती हायड्रोजन कमी. कुठे गेला पाहिजे बाळांनो? ज्याच्यावरती हायड्रोजन कमी, तो तिथे गेला पाहिजे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, लेस नंबर ऑफ हायड्रोजन या कार्बनवरती आहेत तर OH तिथे येणार आहे. लेस नंबर ऑफ हायड्रोजन ज्या कार्बनवर आहेत तिथं OH येणार आहे. हा काय झाला बाळांनो? मार्कोनिकॉफ रूल. आणि आपली रिएक्शन हायड्रेशन H+ वाली रिएक्शन किंवा ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन रिएक्शन जे आहे ती मार्कोनिकॉफ रूल फॉलो करते. राहील का लक्षात? पक्का? ठीक आहे, नेक्स्ट वन. कन्सिडर बेटा, आपल्याकडे स्टायरीन आहे. याचं नाव काय आहे? स्टायरीन. लक्षात असू द्या, हा स्टायरीन आहे. ठीक आहे, हा काय रे बाळांनो? स्टायरीन. यालाच कसं लिहितो आपण? PH. ओके, हा इथं कन्फ्युजन मध्ये जाऊ नका बरं का, हा ट्रिपल बॉन्ड नाही आहे. म्हणाल तुम्ही हे ट्रिपल बॉन्ड कशाला दिलाय सर? ठीक आहे, हा ट्रिपल बॉन्ड नाही आहे. CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे, आता बघा या केसमध्ये हा आणि हा सेम आहे, मला हे सांगायचं आहे. ठीक आहे, आपण काय केलं बाळांनो? याच्यामध्ये H3O+ दिला. H3O काय दिला बाळांनो? प्लस दिला. ठीक आहे, H3O+ दिला आपण. मला एक सांगा, H3O+ म्हणजे काय रे बाळांनो? पटकन
व्हेरी गुड. H3O प्लस म्हणजे काय? H प्लस आणि H2O. H3O प्लस म्हणजे काय? H प्लस आणि H2O. ओके, म्हणजे ओव्हरऑल ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन रिएक्शन होत आहे. ठीक आहे. देन जसा आपण H3O प्लस ऍड केला, काय होणार आहे बाळांनो? रिएक्शन मी अशी लिहितोय. ठीक आहे. काय होणार आहे बाळांनो? इथं काय होईल? आता कुठूनही एका साईडने हा ट्रॅप करणार आहे. कुठूनही एका साईडने हा ट्रॅप करणार आहे. वॉटर कुठे जाणार आहे? लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वरती. ओव्हरऑल काय झालं? लेस नंबर ऑफ हायड्रोजन कार्बन वरती जर निगेटिव्ह पार्ट जात असेल, निगेटिव्ह पार्ट कुठे जात असेल? लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वरती जर जात असेल तर त्या केसमध्ये हायड्रोजन कुठे गेला पाहिजे? मोर नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. कुठे रे बाळांनो? मोर नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. म्हणजे इथं काय लिहिणार आपण? PH, इथं CH, काय बनलाय? कार्बोकॅटायन. इथं कोणाला? CH3. बरोबर आहे. व्हेरी गुड. देन आता बघा, आपण काय ऍड करतोय आता याच्यामध्ये? पाणी ऍड करतोय. पाणी ऍड केला, आपल्याकडे आहे H2O. कुठे येईल मग तो? इंटरनल कार्बन वरती. PH, CH, CH3, इथे कोणाला? OH. कोणाला बाळांनो? OH. नाव याच्यावरती थोडंसं आपण फोकस करूया. याच्यावरती आपण थोडंसं फोकस करूया. मला सांगा बाळांनो, इथे जो कार्बन आता मी मार्क करतोय, स्टार करतोय, हा कार्बन काय केला बाळांनो? स्टार केलाय. हा कार्बन कसा आहे? कायरल कार्बन आहे. हा कार्बन कसा आहे रे बाळांनो? कायरल कार्बन आहे. जर कायरल कार्बन आहे, इंटरमिडिएट काय बनतोय? कार्बोकॅटायन. इंटरमिडिएट काय बनतोय? कार्बोकॅटायन. प्रोडक्ट काय बनणार आहे? कार्बोकॅटायनचा प्रोडक्ट. SN1 रिएक्शन आपण बघितलेली आहे. कार्बोकॅटायनचा प्रोडक्ट काय बनतो? रेसिमिक. काय बनतो? रेसिमिक. म्हणजे काय असणार आहे बाळांनो? डी आणि एलचं मिक्सचर असणार आहे. राहील का लक्षात? डी आणि एलचं काय असणार बाळांनो? मिक्सचर असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. हा वाला DL रेसिमिक किंवा रेसिमिक म्हणलं जातं, किंवा काय म्हणलं जाईल तुम्हाला? रेसिमिक. ठीक आहे. आपण या गोष्टीला थोडंसं डिटेलमध्ये बघूया. एखादं दुसरं स्टेरिओ सेंटर परत घेऊन आपण बघूया. पटकन याला लिहून घ्या. ठीक आहे. कसा बघा, इथं काय बनणार आहे? आता हे रेसिमिक प्रोडक्ट आपण लिहून घेऊया. हा कसा असेल रे बाळांनो? बघा, हा PH, इथे OH कसा असणार आहे? एक डॉटेड वरती, प्लस दुसरा OH कसा असणार आहे बाळांनो? सॉलिड वेज वरती. राहील का लक्षात? याला आपण काय म्हणतोय? रेसिमिक प्रोडक्ट म्हणतोय. ठीक आहे. बघा, व्यवस्थित बघा. एक्झाम्पल आपण ट्राय करूया. नेक्स्ट एक्झाम्पल, कन्सिडर. बाळांनो, आपल्याला दिलंय इथं सायक्लोहेक्झिन. ठीक आहे. काय दिलं बाळांनो? सायक्लोहेक्झिन दिलेला आहे. नाव या सायक्लोहेक्झिन वरती आपल्याला रिएक्शन करायची आहे. याच्यामध्ये आपण काय दिला? H2O इन प्रेझेन्स ऑफ H प्लस. ओके, मला सांगा, इथं आणि इथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन कुठे आहेत? या कार्बनवरती. बरोबर आहे की नाही? OH कुठे गेला पाहिजे? या कार्बनवरती. व्हेरी गुड. OH कुठे जाईल? CH3च्या कार्बनवरती. राहील का लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, कन्सिडर. आपण असा डबल बॉन्ड दिलाय इथं. इथं काय दिलाय? H प्लस H2O. H प्लस H2O आपण दिला. सेम लॉजिक लावायचं बाळांनो. इथं हायड्रोजन किती आहेत चेक करायचं. हायड्रोजन, नंबर ऑफ हायड्रोजन इथे किती आहेत? 1. इथे किती आहेत? 0. OH कुठे गेला पाहिजे? पटकन OH कुठे गेला पाहिजे? जिथं नंबर ऑफ हायड्रोजन कसे आहेत? कमी आहेत, इथं काय आला पाहिजे? OH आला पाहिजे. ठीक आहे. कन्सिडर असं दिलं तुम्हाला, CH3, CH डबल बॉन्ड, CH3. ठीक आहे. या केसमध्ये आपण काय दिला? H प्लस H2O. H प्लस H2O इथं दिलाय. नाव या केसमध्ये आता बघा, दोन्ही कार्बनवरती सेम हायड्रोजन आहेत. त्याच्या साईडला सुद्धा CH3 आहे. मग इथं कुठल्याही एका साईडला कार्बोकॅटायन बनवा, काही फरक पडणार नाही. म्हणजे आपण असं लिहू शकतो, CH3, CH, OH, CH2, CH3. ओके. नेक्स्ट वन, कन्सिडर. आपल्याकडे आहे सायक्लोपेंटेन. ठीक आहे. आपण म्हणला इथे डबल बॉन्ड आहे. ठीक आहे.
इथे CH3 आहे. सेम रिएक्शन आपण ज्या वेळेला करू H प्लस H2O मध्ये, ठीक आहे. या केसमध्ये अगेन काय करायला रे बाळांनो, सायक्लोपेंटेन मिथाइल कंटेनिंग कार्बन वरती OH, बरोबर आहे का? ठीक आहे. अगेन एक्झाम्पल, ठीक आहे. इथं इथं दोन्ही आता सेम, कुठल्याही एका साईडला आपण रिएक्शन करू शकतो. H प्लस H2O मध्ये रिएक्शन केली, H प्लस H2O मध्ये आपण रिएक्शन केली बाळांनो, तर मला सांगा कुठल्याही एका साईडला लिहिलं तर चालेल ना? व्हेरी गुड. इथं काय बनेल? OH बनेल कुठल्याही एका साईडला, कारण दोन्ही साईडला कार्बोकेटायन जरी बनला असता सेमच बनला असता, म्हणून कुठल्याही एका साईडला आपण रिएक्शन केली. नेक्स्ट वन, कन्सिडर आपल्याकडे बघा रे बाळांनो, आपण डबल बॉन्ड दिलाय असा, हा डबल बॉन्ड सीस आहे. डबल बॉन्ड कसा आहे? सीस. याच्यावरती आपण रिएक्शन केली, व्यवस्थित बघा. ओके, इथं जिथं कायरल सेंटर बनतं तिथंच DL चे डोकं लावायचं, जिथं कायरल सेंटर बनत नाही तिथं DL मिक्सर अजिबात काही डोकं लावायचं नाही, स्टेरियोकेमिस्ट्रीचं बिलकुल डोकं लावायचं नाही. राहील लक्षात? ओके. ना इथं आपण काय केला? H प्लस H2O दिला, H प्लस H2O. ठीक आहे. आता या केसमध्ये बघा, जे प्रोडक्ट बनणार आहे कुठल्याही एका साईडला बनवू शकता तुम्ही, ठीक आहे. आता मला सांगा, मी इथे लिहिलंय, आता हा रेसिमिक असणार आहे की नाही? असणार आहे. हे कायरल सेंटर असणार आहे की बाळांनो? व्हेरी गुड, हे कायरल सेंटर आहे, म्हणून हा प्रोडक्ट कसा असणार आहे? रेसिमिक. हा प्रोडक्ट कसा असणार आहे? DL. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की याच्यापासून स्टार्टिंग मटेरियल पासून हा सीस दिलेला आहे, झिगझॅग मध्ये लिहायचा असतो त्याला, ठीक आहे. हा सीस आहे, याच्यावरती ज्या वेळेला आपण रिएक्शन करू तर नंबर ऑफ स्टेरिओ आयसोमर किती बनतील? तर D चा एक बनेल, L चा एक बनेल. दॅट इज रेसिमिक मिक्सचर. 2 आयसोमर बनतील असा प्रश्न पडू शकतो, पॉसिबिलिटी आहे. सो बी रेडी. ठीक आहे. नेक्स्ट वन, चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. हा वाला पार्ट ज्यांनी लिहिला नाही त्यांनी पटकन लिहून घ्या, मी साईडला होतोय. ठीक आहे. ओके, पॉज करून लिहून घ्या रे बाळांनो. ठीक आहे. नेक्स्ट वन, ओके. आपण काय म्हणलं, रिएक्शन मध्ये नंबर ऑफ हायड्रोजन जिथं कमी तिथं OH गेला पाहिजे. या रिएक्शनचा आणखी एक म्हणलं होतं आपण, एक छोटासा ड्रॉबॅक पण आहे, दॅट इज रिअरेंजमेंट. काय आहे बाळांनो? ड्रॉबॅक, रिअरेंजमेंट. ओके, ड्रॉबॅक. ड्रॉबॅक ऑफ रिएक्शन. आता प्रत्येक वेळेस ड्रॉबॅकच द्यावा असं नाही आहे ना, तुम्हाला एक्झाम मध्ये डिसएडव्हान्टेज, ऍडव्हान्टेज अशा प्रकार पण दिले जातात. ओके ओके. आज अदरवाईज असं पण, दिस रिएक्शन फेल्स ऍट, कुठं? रिअरेंजमेंट मध्ये. ठीक आहे. जिथे रिअरेंजमेंट पॉसिबल आहे तिथं हे काय होत आहे बाळांनो? फेल होणार आहे. ड्रॉबॅक. ड्रॉबॅक काय असणार आहे मग बाळांनो? पटकन पटकन सांगा, काय असणार आहे? रिअरेंजमेंट. ओके, ड्रॉबॅक ऑफ द रिअरेंजमेंट. ड्रॉबॅक ऑफ द रिअरेंजमेंट नाही, ड्रॉबॅक ऑफ द हायड्रेशन रिएक्शन, दॅट इज rearrangement. Rearrangement of C plus कार्बोकॅटायनची रिअरेंजमेंट. इथं कार्बोकॅटायन रिअरेंज होतो म्हणून या रिएक्शनचं एक छोटंसं ड्रॉबॅक आहे, आपल्याला ते बघायचंय. बघूया आपण. ठीक आहे. मला सांगा बाळांनो, जर अनस्टेबल कार्बोकॅटायन बनला असेल तर तो स्टॅबिलिटीकडे रिअरेंजमेंट व्हायचा प्रयत्न करतो की नाही? करतो. जर तो स्टेबल बनत असेल म्हणजे रिअरेंजमेंट झाल्याच्या नंतर तो स्टेबल बनणार असेल तर तो ऑब्वियस 100% तो रिअरेंजमेंट करणार आहे, 100% लक्षात असू द्या. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये आपण एक 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 एक्झाम्पल बघत जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आपल्याकडे सुरुवातीला दिलंय समजा इथं पीएच आहे, व्यवस्थित बघा बाळांनो, इथे CH2 आहे, इथे बघा पीएच आहे, CH2 आहे, CH डबल बॉन्ड, इथं परत CH2 दिलाय. व्यवस्थित बघा बाळांनो, एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. या पद्धतीच्या रिअरेंजमेंट रिएक्शन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे.
सो बी रेडी. काही जरी आलं तरी आपल्याला काय करायचं आहे, सिक्सर मारायचं आहे. ठीक आहे, H+H2O दिलाय आपल्याला. या रिएक्शन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा H+ ट्रॅप होईल. H+ ट्रॅप होताना आपण काय सांगितले, जिथं नंबर ऑफ हायड्रोजन जास्त तिथं पहिल्यांदा तो ट्रॅप होतो. 100% बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, PH, देन कोण आहे रे बाळांनो, CH2, परत कोण आहे, CH. इथं कोण झाला आता, इथं CH3 झाला, कारण हा हायड्रोजन आपण या CH2 वरती ट्रॅप केलाय, पकडून ठेवला. ठीक आहे, इथं काय बनलं बाळांनो, कार्बोकॅटायन. काय बनला, कार्बोकॅटायन. आता हा कार्बोकॅटायन चेक करायचा आहे आपल्याला, स्टेबल आहे की नाही, अनस्टेबल आहे, काय चेक करायचं, सगळ्या गोष्टी आपण बघूया एक 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 एक. ठीक आहे, हा कार्बोकॅटायन बाळांनो कोणता आहे रे बाळांनो, सेकंडरी आहे. अल्फा H किती आहेत रे बाळांनो, चेक करा, पटकन चेक करा. 3 + 2 = 5. बरोबर आहे, ओके, 5 अल्फा हायड्रोजन आहेत. नाव हा रिअरेंजमेंट केला, जर हा रिअरेंजमेंट झाला, रिअरेंजमेंट कशी होणार तुम्हाला माहिती आहे, रिअरेंजमेंट कशी होते रे बाळांनो, रिअरेंजमेंट, रिअरेंजमेंट 1 to हायड्रोजन शिफ्ट म्हणतो का आपण, नाही, 1 to हायड्रेट शिफ्ट म्हणतो आपण. मी मागच्याच लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलंय, रिअरेंजमेंट कार्बोकॅटायनची करताना हायड्राइड शिफ्टिंग म्हणायची. ठीक आहे, ओके. समजा आपण काय केलं, इथून हायड्रोजन शिफ्ट केला, दॅट इज हायड्राइड शिफ्ट केला, इथून 1 to हायड्राइड शिफ्ट केला, हा हायड्राइड काढला आणि इथं जोडून दिला. ठीक आहे, काय बनतोय बघा, काय बनणार आहे बाळांनो, PH, इथं कॅटायन आला, इथं CH2, इथं CH3, कार्बोकॅटायन आहे इथं. याला आपण काय म्हणूया, 1 to हायड्राइड शिफ्ट, 1,2 H निगेटिव्ह शिफ्ट. बरोबर आहे, 1 to हायड्राइड शिफ्ट. आता कार्बोकॅटायन इथे बनलाय, याला चेक करूया आपण, सेम थिंग, स्टॅबिलिटी बघायची आपल्याला. ठीक आहे, कोणता कार्बोकॅटायन आहे, सेकंडरी. अल्फा H किती आहेत रे बाळांनो, 2. कोणते, इथले 2 फक्त. ओके, इथं पण सेकंडरी होता, इथं पण सेकंडरी आहे. अल्फा H इथं 5 होते, अल्फा H इथं 2 आहेत, म्हणून आपण डोकं लावायचं. स्टॅबिलिटी काय झाली बाळांनो, डिस्टर्ब झाली. पण ऍक्च्युअल मध्ये झाली का रे बाळांनो, नाही, आपण चेक करूया. हा कार्बोकॅटायन सेकंडरी आहे, अल्फा हायड्रोजन जरी 2 असले तरी हा कोणता आहे बाळांनो, बेन्झिलिक आहे. कोणता कार्बोकॅटायन आहे, बेन्झिलिक. आणि बेन्झिलिक कार्बोकॅटायन्स हे कसे असतात रे बाळांनो, स्टेबल असतात कंपेअर टू सेकंडरी. बरोबर आहे की नाही, मग याला काय म्हणूया आपण, बेन्झिलिक कार्बोकॅटायन. हा कोणता कार्बोकॅटायन आहे, बेन्झिलिक. म्हणून हा कसा असणार आहे, हायली स्टेबल असणार आहे. लक्षात राहील का, मग याच्यावरती ऍडिशन कशाची करायची आपल्याला, वॉटरची. वॉटर ऍडिशन करून दिली आपण, पाणी ऍड केलं, पाणी ऍड करून दिला, काय होणार आहे, जिथं कार्बोकॅटायन आहे तिथं काय बनेल बाळांनो, OH, तिथं काय येईल, OH. लक्षात असू द्या, कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट पॉसिबल आहे कुठं, जिथं स्टॅबिलिटी इन्क्रीज होत असेल अशा केस मध्ये. राहील का लक्षात, ओके. नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर. आपल्याकडे सायक्लोहेक्सेन आहे, व्यवस्थित बघा रे बाळांनो. ठीक आहे, इथे डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे, इथे CH3. ठीक आहे, याच्यावरती आपण काय केलं, सरळ पाणी ऍड केलं. काय टाकून दिलं, पाणी. काय टाकतोय आपण, पाणी. H+H2O, वॉटर ऍड करून दिलं आपण. जसं याच्यामध्ये वॉटर ऍड केला, काय होणार आहे, H+ काय करणार आहे, हायड्रोजन ट्रॅप करणार आहे. 2 पॉसिबिलिटी हायड्रोजन ट्रॅप करण्यासाठी. या केसमध्ये थोडंसं डोकं वापरायचं आहे ना आपल्याकडे, आहे का गर्ल्स, आहे ना बॉयज, आहे का, ओके. हा, ते वापरायचं थोडंसं, भरपूर आहे ना आपल्याकडे, तो युटिलाइज करायचा. नाव आपण जसा H+ दिला, 2 पॉसिबिलिटीज. हा कुठून ट्रॅप करू शकतो बघा, हा आहे ना, हा या कार्बनवरनं पण ट्रॅप करू शकतो, या कार्बनवरनं पण ट्रॅप करू शकतो. 2 कार्बन आहेत, दोन्हीपैकी कुठूनही तो काय करू शकतो, हायड्रोजन घेऊ शकतो. आणि दोन्हीवरनं हायड्रोजन घेतल्याच्या नंतर आपल्याला फर्दर मोर लावायचं आहे प्रोडक्टची स्टॅबिलिटी. कशाची बाळांनो, प्रोडक्टची. अशा केसमध्ये रिअरेंजमेंट प्रोडक्ट बनण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणून याला काय करायचं बाळांनो, पहिल्यांदा सरळ 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 याला काय करूया आपण, टर्मिनल जो हायड्रोजन आहे त्याला आपण काय करूया, इथे ट्रॅप करूया, कार्बोकॅटायन इथं CH3. बरोबर आहे, इथं ट्रॅप केलाय. आता एखाद्याला वाटलं मी वरती ट्रॅप केलं असतं तर इथं काय झालं असतं, इथं कॅटायन आला असता, इथं 2 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन, अल्फा हायड्रोजन 4. आता इथं ट्रॅप केलाय, अल्फा हायड्रोजन इथं 2 आणि इथे 1 3, सर 3च बनतायत, तरी आपण तिथे लिहिलं
कारण रिअरेंजमेंटचा प्रोडक्ट कसा आहे रे बाळांनो, हायली स्टेबल बनणार आहे. नाव इथं हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन काय करूया बाळांनो, हायड्रोजन काय करायचा, शिफ्ट करायचा, दॅट इज 1,2 हायड्राइड शिफ्टिंग करून घ्यायची. काय करायची, हे 1,2 हायड्राइड शिफ्टिंग, बरोबर आहे का. 1,2H निगेटिव्ह शिफ्ट, 1,2H निगेटिव्ह शिफ्ट, 1,2 हायड्राइड शिफ्टिंग, क्वेश्चन पडला पाहिजे. ठीक आहे. देन आता 1,2 हायड्राइड शिफ्ट झाली, 1,2 हायड्राइड शिफ्ट झाल्याच्या नंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळतं रे बाळांनो, किंवा इंटरमिडिएट काय मिळतं बाळांनो, चेक करा, इथं कार्बोकॅटायन आलेला आहे, बरोबर आहे. हा कार्बोकॅटायन कसा आहे रे बाळांनो, टर्शरी. टर्शरी कार्बोकॅटायन्स आर हायली स्टेबल कंपेअर टू सेकंडरी. हा टर्शरी कार्बोकॅटायन कसे असतात, स्टेबल असतात कंपेअर टू प्रायमरी आणि सेकंडरी, बरोबर आहे. त्याच्यामुळं इथं काय करणार आपण, वॉटर, आता फर्दर मोर जे ऍडिशन होईल ते कुठे होईल, या कॅटायनवरती होईल. म्हणजे वॉटरचे ऍडिशन आता कुठे होणार आहे बाळांनो, जो कार्बोकॅटायन बनलाय याच्यावरती वॉटरचे ऍडिशन होणार आहे आणि आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो असा प्रोडक्ट मिळणार आहे. लेट मी नो, कायरल आहे का, कायरल आहे का बाळांनो कार्बन, नाही. रेसिमिक म्हणाल का, नाही. नंबर ऑफ आयसोमर काढाल का, नाही. पण या केसमध्ये चेक करा, हा कायरल होता, हा कायरल होता, तर हा काय बनणार आहे बाळांनो, डीएल बनणार आहे. हा काय बनणार आहे, डीएल बनणार आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे, राहील का लक्षात, पक्का शोर आहेत कर बाळांनो, शोर आहेत का, ओके गुड. ठीक आहे, चला आता तुम्हाला मी एक्झाम्पल्स देतो ट्राय करण्यासाठी, डिफरंट एक्झाम्पल्स प्रयत्न करा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला बघूया आपण एक्झाम्पल्स. नंबर ऑफ एक्झाम्पल देणार आहे मी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 1 पीएच, सगळ्यांमध्ये ऍडिशन कशाची, वॉटरची. मी तुम्हाला मार्कोनिक ऑफ रिएक्शन शिकवत नाहीये इथं, डबल बॉन्डच्या रिएक्शन शिकवत नाहीये मी तुम्हाला. काय शिकवतोय, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, बरोबर आहे. त्याच्यामधला जो पार्ट रिक्वायर्ड आहे तेवढाच आपण पिकअप केलेला आहे, जेवढा तिथे लागतोय तेवढाच आपण पिकअप केलेला आहे. ठीक आहे. देन एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, तिसरा. ओके, मी हे वाला तुम्ही ट्राय करू नका, मी हे तुम्हाला सांगून देईन. रिंग एक्सपान्शन, रिंग कॉन्ट्रॅक्शनचा पण पार्ट आहे ना याच्यामध्ये, तो वाला पार्ट. ठीक आहे. 4 मी तुम्हाला सांगून देणार आहे, एक्झाम्पल दाखवून देणार आहे बाळांनो, बिलकुल लोड घेऊ नका. सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. हे वाले तुम्हाला ट्राय करायचे आहेत. जे जे एक्झाम्पल मध्ये वेगळ्या काही कॉन्सेप्ट येतात त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 'सगळ्यावरती ऍडिशन कशाची असेल बाळांनो, कशाची, वॉटरची. कशाची ऍडिशन, वॉटर, पाणी. कशाची ऍडिशन बाळांनो, पाण्याची ऍडिशन. ठीक आहे. नेक्स्ट 8 सॉरी. मी स्टार करून जे एक्झाम्पल्स देतोय, आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे, पुढे बाकीचे तुम्हाला ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतील. ठीक आहे. जे स्टार केलेले एक्झाम्पल्स आहेत ते थोडेसे डिफरंट आहेत. ठीक आहे. ओके, नेक्स्ट वन.
सगळ्यावरती ऍडिशन कशाची रे बाळांनो? वॉटरचे. कशाचे ऍडिशन? वॉटर वॉटर, पाणी पाणी. ठीक आहे, सगळ्यांमध्ये वॉटर ऍड करायचं आहे. 15 नंबर. सगळ्यांमध्ये ऍडिशन कशाची? वॉटर. H+ मध्ये ऍसिड कॅटलाइज्ड. बरोबर आहे का? इच अँड एव्हरी एक्झाम्पल तुम्हाला ट्राय करायचं बाळांनो. ठीक आहे, 25. कोणता? 25. ओके, चला इच अँड एव्हरी एक्झाम्पल तुम्हाला ट्राय करायचं आहे. सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला ट्राय करायचे आहेत, एकही सोडायचं नाहीये. ठीक आहे, ओके. जे मी तुम्हाला आता स्टार्ट करून दिलेले एक्झाम्पल्स होते त्याच्यावरती काय करायचं तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला काय करणार आहे, सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे, मी साईडला होते, पटकन स्क्रीनशॉट घ्या किंवा याला हे करून ठेवा, पॉज करून लिहून घ्या पटकन. आपण पुढच्या वाला कॉन्सेप्टमध्ये जाऊया. ठीक आहे, झालं? ओके, गुड. ओके, आता बघा इथं रिंग एक्सपान्शन पण होतं. रिअरेंजमेंट म्हणली की रिंग एक्सपान्शन सुद्धा होतं किंवा रिंग कॉन्ट्रॅक्शनच्या सुद्धा पॉसिबिलिटीज असतात, आपल्याला त्या सुद्धा बघायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हणला एक सायक्लोहेक्झेन घेतलाय, व्यवस्थित बघा रे बाळांनो. ओके, इथे एक डबल बॉन्ड आहे, इथे एक डबल बॉन्ड. ठीक आहे, अगेन आपण अगोदर रिंग एक्सपान्शन बघूया का? ठीक आहे, रिंग एक्सपान्शन अगोदर बघूया. तर रिंग एक्सपान्शन वाला एक्झाम्पल कन्सिडर, आपल्याकडे सायक्लोब्युटेन आहे, इथे असा डबल बॉन्ड दिलाय, याच्यामध्ये आपण H+H2O ऍड करतोय. बरोबर आहे का? ठीक आहे, H+H2O ऍड केला आपण. नाव ज्याच्यामध्ये जसा आपण H+ ऍड केला, काय होणार आहे बाळांनो? H+ टॅप कुठं करणार आहे? बाहेरच्या साईडला, टर्मिनल साईडला. देन इथं काय आला? इथं झाला CH3, इथं काय बनला? कार्बोकॅटायन. याच्यामध्ये ऍडिशन कशाची करायची बाळांनो? पाण्याची. कशाची ऍडिशन करायची? वॉटर. कशाची ऍडिशन? वॉटर, H2O. ओके, आता मला सांगा, इथे ही 4 नंबर रिंग आहे आणि त्याच्या पुढच्या कार्बनवरती काय आहे? कार्बोकॅटायन बनलेला आहे.
नाव या केसमध्ये रिंग एक्सपान्शन जर झालं तर रिंग किती मेंबर्ड बनेल? 5 मेंबर्ड. किती मेंबर्ड बाळांनो? 5 मेंबर्ड रिंग बनेल. आणि 5 मेंबर्ड रिंग कशी असते बाळांनो? हायली स्टेबल असते. कशी असते बाळांनो? हायली स्टेबल. नाव आपण काय केलं? रिंग एक्सपान्शन केलं. इथं रिंग एक्सपॅन्ड झाली. किती मेंबर्ड रिंग बनली बाळांनो? 5 मेंबर्ड. ओके. देन इथं कोण आहे? CH3 हा वाला कार्बोकॅटायन कुठं आला? इथं. बरोबर आहे का? रिंग एक्सपॅन्ड केली आपण. कोणता बॉन्ड तोडलाय? व्यवस्थित बघा. आपण जो बॉन्ड तोडलाय तो हा बॉन्ड आहे. इथून या कार्बनवरनं तोडलाय आपण. कुठपर्यंत? इथपर्यंत. आणि याला जोडलाय कुठं आपण? हा इथून तोडलाय आणि इथे नेऊन जोडलाय. बरोबर आहे? त्याच्यामुळे हा काय बनला? असा सायक्लोपेंटेनची रिंग बनली. ओव्हरऑल आता ज्या वेळेला वॉटर ऍड होईल याच्यावरती तर वॉटर कुठे येईल रे बाळांनो? टर्शरीच्या जागेत. कुठे येईल? टर्शरीच्या जागेमध्ये. सेम केस 5 to 6 मेंबर रिंग सुद्धा एक्सपॅन्ड होते. 3 to 4 मेंबर रिंग एक्सपॅन्ड होऊ शकते. बरोबर? 4 to 5 मेंबर रिंग एक्सपॅन्ड होऊ शकते. देन कन्सिडर. आता बघा हा वाला झालं की रिंग एक्सपॅन्शनचं एक्झाम्पल. हा कसा झाला? रिंग एक्सपॅन्शन. दुसरा बघूया आपण. दुसरा आणखी एक एक्झाम्पल बघूया. जर आपल्याकडे डाईन सिस्टम असेल. ए बाळांनो डाईन म्हणलं. डाईन चुडेल तिकडे नका जाऊ. डाईन 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 सिस्टम आहे आपल्याकडे. डाईन सिस्टम मध्ये ज्या वेळेला आपण H+H2O ऍड करू, H+H2O ऍड करू, काय होणार आहे बाळांनो? बघा काय होईल? दोन्हीपैकी कुठल्याही एका कार्बनवरती पहिल्यांदा आपण हायड्रोजन ट्रॅप केला. समजा इथं आपण हायड्रोजन ट्रॅप केला. अगोदरचा एक हायड्रोजन आणि नंतर आलेला एक हायड्रोजन. बरोबर आहे? आता इथं काय बनलं बाळांनो? कार्बोकॅटायन. आणि हा कार्बोकॅटायन कसा आहे? हायली स्टेबल आहे. अलायलिक कार्बोकॅटायन आहे. नाव आपण काय विचार केला असता की बाबा हा अलायलिक कार्बोकॅटायन आहे, हायली स्टेबल आहे, तर या केसमध्ये तर तुम्ही कुठेही अटॅक करू शकता आणि दोन्ही ऑलमोस्ट सेम दिसतात तुम्हाला. तर इथे काय होऊ शकतं? हा असा इथं ट्रान्सफर होऊ शकतो आणि आपल्याला रिअरेंजमेंटचा प्रोडक्ट असा मिळू शकतो. इथं कार्बोकॅटायन, ओके, इथे डबल बॉन्ड आणि इथं आलेले हायड्रोजन. हे कळेल कसं आपल्याला? हायड्रोजनची ट्रॅपिंग कशाने केल्याच्या नंतर? ड्यूटेरियमने केल्याच्या नंतर आपल्याला कळाली असते. आपण बघूया एक एक्झाम्पल ठेवूया, आपल्याला लगेच लक्षात येईल. ठीक आहे. मग वॉटरचे ऍडिशन कुठे येईल बाळांनो? ज्या वेळेला आपण इथं ऍडिशन करू कशाची? वॉटरची. कशाची ऍडिशन? H2O ची ऍडिशन. वॉटर. तर वॉटर कुठे येणार आहे? 4th पोझिशन वरती. म्हणजे इथं OH येणार आहे. लक्षात असू द्या. राहील का लक्षात? ओके. दुसरं एक एक्झाम्पल. कन्सिडर आपल्याकडे डबल बॉन्ड आहे. असा डबल बॉन्ड घेतलाय आपण. इथे लिहिला आपण PH किंवा CH3 लिहिलंय. ज्या वेळेला आपण H+ ऍड करू, रिएक्शन मध्ये काय दिलंय आपण? H+ दिलाय. काय होणार आहे बाळांनो? या कार्बनवरनं H+ ट्रॅप होणार आहे. ठीक आहे, ट्रॅप झाला. इथं काय बनला बाळांनो? CH3 बनलाय. पुढे CH2 आहे, कार्बोकॅटायन बनला. इथं पुढचा कार्बन, त्याच्यावरती डबल बॉन्ड आहे आणि पुढे कोण आहे रे बाळांनो? PH आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की ही अलायलिक आहे, पण जर हा रिअरेंजमेंट झाला अलायलिक प्लस बेन्झायलिक सिस्टम बनणार आहे. म्हणजे काय बनणार आहे? H3C, पुढे कार्बन, डबल बॉन्ड, इथं PH आणि इथं कार्बोकॅटायन. हा अलायलिक प्लस बेन्झायलिक आहे. कसा आहे बाळांनो? अलायलिक प्लस बेन्झायलिक आहे. अलायलिक आणि बेन्झायलिक दोन्ही आहेत ना इथं? हा, त्याच्यामुळे हा हायली स्टेबल असेल की नाही बाळांनो? असेल. मग ज्या वेळेला आपल्याकडे इथं वॉटरचे ऍडिशन होईल, वॉटरचे ऍडिशन केले की प्रोडक्ट जो बनणार आहे तो कसा बनणार आहे बाळांनो? 1 2 3 4, इथं कोण आहे? PH, इथं कोण आहे? OH. लेट मी नो, रेसिमिक असेल की नसेल? असेल. कायरल कार्बन बनतोय की नाही? बनतोय. जर कायरल कार्बन बनत असेल तर प्रोडक्ट कसा असणार आहे? रेसिमिक असणार आहे. नेक्स्ट वन. कन्सिडर डबल बॉन्ड CH3 CH3. आपण काय केला? H+H2O आपण ऍड केला. H+H2O काय होईल? कुठल्याही एका कार्बनवर ना आपण काय करूया? समजा आपण म्हणूया इथून हायड्रोजन ट्रॅप केला. ओके, इथं कार्बोकॅटायन बनला, इथं डबल बॉन्ड, इथं CH3. बरोबर आहे का? ठीक आहे. या केसमध्ये काय करू शकता? सिम्पली याच्यावरती वॉटरचे ऍडिशन करून द्या, प्रोडक्ट आपल्याला मिळून जाईल. राहील का लक्षात बाळांनो? ठीक आहे. हवाला पार्ट जेवढे एक्झाम्पल दिलेत तेवढे व्यवस्थित करा. सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह झाले पाहिजेत. हवाला याचं प्रोडक्ट पण लिहायचं आहे. ठीक आहे. सगळे एक्झाम्पल काय झाले पाहिजेत बाळांनो? सॉल्व्ह झाले पाहिजेत. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. बरोबर आहे का? हे बाळांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत
चलो बेस्ट लक. ओके, बाय बाय.